नमस्कार मित्रांनो, माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आजचा विषय जो आहे ते तुम्हाला दिसताना रेसिपी दिसणार आहे, पण आज मी आले तुमच्याशी गप्पा मारायला मित्रांनो, जी आहे मिलेनियल आणि झेन-झी याच्या मधली अंतर. मिलेनियल म्हणजे जी आपली 90ची बॅच आहे ती, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते, आणि झेन-झीज म्हणजे जे 2000च्या पुढचे. तर विषय असा होतो मित्रांनो, बऱ्याचदा आपलं असं होतं मिलेनियलवाल्यांचं की आईबाबांचं ऐकायचं की मुलांचं ऐकायचं. कारण बऱ्याचदा आपलं जे मत आहे ते असं आहे की नाही, आपले आईबाबा जे करतात ते योग्यच आहे, पण आपण ह्यामध्ये पण भांडतो की नाही नाही, माझी मुलं जी सांगतायत पुढच्या पिढीचं ती सुद्धा खरं तर बरोबर आहेत. आणि ह्याच गोष्टीमध्ये बऱ्याच मिलेनियल लोकांचं एकतर धड लग्नही होत नाही आहे, कुणाचं लग्न झालं असेल तर ते ह्या कन्फ्युजन स्टेटमध्ये आहेत की आई बाबा सांगतात ते बरोबर आहे, बायको म्हणते ते बरोबर आहे, की पुढे मी जॉबसाठी. म्हणजे स्वतःचा स्टँड त्यांना घ्यायला खूप अवघड जातं आहे. कारण कदाचित ते ह्या पिढीत वाढलेत ज्यामध्ये त्यांना त्यांच्या आईबाबांनी हे सांगितलं आहे की त्यांच्या आईबाबांनी त्यांना सांगितलं होतं नाही की आईबाबा जे करतात ते योग्यच आहे. पण झेन-झीची बॅच जी आहे ती खूप करेक्टिव्ह आहे. म्हणजे त्यांना क्लिअर आहे की त्यांना काय हवं आहे आयुष्यात. म्हणजे त्यांना लग्न नको आहे तर त्यांना लग्न नको आहे, त्यांना फक्त करिअर रिलेटेड फोकस असेल तर ते हवं आहे. बरं, लग्न केलं तर त्यांना मूल नको असेल तर ठीक आहे, ते मला नको आहे. म्हणजे ते त्यांच्या बाबतीत खूप क्लिअर आहेत. कदाचित ही गोष्ट मागच्या पिढीला खूप अवघड वाटते किंवा चुकीची वाटते, पण कधी विचार केला आहे का की कदाचित त्यांच्या दृष्टीने बघायला गेलं तर आत्ताच्या ज्या दृष्टिकोनातून ते वाढले ते कदाचित बरोबरच असेल. आपण प्रत्येक बॅचनुसार किंवा प्रत्येक जनरेशननुसार आपले विचार बदलावेत असं मला वाटतंय. म्हणजे कदाचित कन्फ्युजन असेल, पण तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण कमेंट करा की आपले आई बाबा सांगत होते त्यांच्या बॅचनुसार बरोबर असेल, मिलियनल म्हणून 90ची बॅच आपली बरोबर आहे की पुढची. कदाचित चूक आणि बरोबर हे कोण ह्यापेक्षा देखील कधीकधी प्रत्येकाने त्या त्या जनरेशनमध्ये जे काही स्वीकारलं आहे त्या गोष्टीला जर फ्लोनुसार आपण स्वीकारलं तर कदाचित लाईफ जास्त इझी होईल असं मला वाटतं आहे. कारण आपल्या आईबाबांना तितके ऑप्शन्स नव्हते सुरुवातीला, ना करिअरसाठी ना गोष्टींसाठी, किंवा त्यांच्या बॅचला त्यांना क्लिअर अगदी सांगण्यात आलं होतं की आईबाबांनी सांगितलं आहे तसंच वाढायचं. कारण आईबाबा कधी वाईट करत नाहीत, कुठलेच आईबाबा वाईट करत नाहीत, पण मुलांचा देखील दृष्टिकोन चुकीचा नसतो. आजकालच्या जगामध्ये ते वावरत आहेत, आपल्यापेक्षा जास्त ऑप्शन्स त्यांना आहेत बाहेर, करिअरसाठी असू द्या, अपॉर्च्युनिटीज असू देत. सो त्यांना त्या गोष्टी जास्त कळत आहेत ज्या आपल्याला अजूनही माहीत नसतात. त्यामुळे जर त्यांच्या काही गोष्टीमध्ये लव्ह मॅरेज रिलेटेड असू देत, करिअर रिलेटेड असू देत, थोडं त्यांचं ऐकून घेतलं तर कदाचित आईबाबांनी कधी असा नको बाळगायला की नाही माझी मुलं जी सांगतात त्याच्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त बघितलेत. अशापेक्षा मला असं वाटतंय की प्रत्येकाने हा विचार करावा की थोडं तुझं थोडं माझं ऐकून घेतल्याने तर त्या मुलाचं चांगलं होणार असेल, त्या घरात हसतं-खेळतं वातावरण राहणार असेल तर वाय नॉट. पण बऱ्याचदा अजूनही घरात असं बघायला मिळतं मित्रांनो की नाही, बाबा मोठे आहेत आणि घरात जे म्हणतील तो डिसिजन होईल किंवा घरातल्यांनी ऐका. पण मला कुठेतरी असं वाटतं की नाही, आता आपण बदलायला हवं. मिलेनियल जरी असलो तरीसुद्धा लग्न झालं असेल तरी एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. नसेल पुढच्या बॅचला कुणाला तरी लग्न करायचं घरात तर त्याला का नाही करायचं हे समजून घ्यावं, किंवा करिअर रिलेटेड त्याने स्वतःचा काहीतरी ऑप्शन निवडला आहे तर त्याला थोडं प्राधान्य द्यावं. बरं, यांची बॅच हे देखील क्लिअर आहे बरं का की आम्ही कुठलंही काम असू दे आम्ही ते करायला तयार आहोत, पण आम्हाला कुठल्याही घरातल्या गोष्टींमध्ये जखडू नका, पाहुणे पंचात ओढू नका. याचा अर्थ कदाचित हा नाही आहे की त्यांना यायचंच नाही आहे. कदाचित असंही असू शकतं की जेव्हा जेव्हा त्यांनी काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे तेव्हा पाहुणे मंडळींनी सुद्धा काहीतरी टोकाटोकी करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि ती गोष्ट ओळखून आपल्या बॅचनुसार फक्त आत कुढत न बसल्यापेक्षा त्यांनी स्पष्टपणाने वेगळं होणं ठरवलं असेल. तेव्हा प्रत्येक पिढीचं काही ना काहीतरी मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यातनं हे नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या बॅचचे आहात, तुम्ही कुठल्या बॅचमध्ये अडकलेले आहात की तुम्ही क्लिअर आहात, नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओचं खरं तर म्हणजे मला बीट पराठा करता करता ही गोष्ट का सुचली, कारण हा मी पराठा जो बनवत होते हा माझ्या मुलासाठी होता. सो मी कधी कधी विचार असा केला की माझ्या आईबाबांनी लहानपणापासून नाही नाही नाश्त्याच्या वेळी हेच खायचं आहे हे ठरवलेलं आहे, पण माझ्या मुलाला आज तो स्वतः छोटा असून सुद्धा हे क्लिअर होतं की नाही आई, रोजच्या खाण्यामध्ये जर आपण वेगवेगळं काही खाल्लं नाही तर मग तुम्हाला बाहेर खाऊ नको म्हणते, मग आपल्याला बाहेर खायची सवय लागते. खूप छोट्या आणि अगदी सहज पद्धतीनं त्यांना मला गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आम्हीसुद्धा असाच काहीसा आज प्रयत्न केला आणि आम्ही ठरवलं की नाही, नाश्त्याला आपण प्रत्येक वेळी आता काय करू, वेगवेगळे प्रोटीन्स, वेगवेगळे फायबर्स पोटात जातील अशा काही गोष्टी बनवू. थोडंसं मी माझ्या मुलाचं ऐकायचं ठरवलं आहे, थोडंसं त्यानं माझं ऐकायचं ठरवलं आहे.
मग तुमच्या घरात सुद्धा अशा गोष्टी काही होत असतील की जिथं बाबा प्रश्न पडतो की मुलगा आपला जास्त बोलतोय का, किंवा त्याला खूप लवकर गोष्टी कळत आहेत का? तर असं नाही आहे मित्रांनो. काही गोष्टी आपण ज्या आत्ता सध्या वावरतो, जसं की आत्ताच्या आया मोस्टली वर्किंग वुमन आहेत किंवा हाऊसवाईफ जरी असल्या तरी त्या आता शिकलेल्या आहेत. सो ते जीन्स जे आहेत आपले, ते पुढचे जर कदाचित ॲडव्हान्स असतील तर त्या मुलांकडून अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे की नाही त्यांनी प्रत्येक गोष्ट आईबाबाचीच ऐकली पाहिजे. हां, आपण संस्कार देऊ शकतो, त्या संस्कारांनी त्यांना शिस्तप्रिय बनवू शकतो किंवा विनम्र बनवू शकतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक गोष्टीला हो म्हणायला शिका. कारण आयुष्यात नाही म्हणणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण नाही म्हणण्याची कला ही सगळ्यांनाच येत नाही. त्यामुळे मी माझ्या मुलाला सांगून ठेवले आहे की जसे मी कधी कधी मन मारले तसे तू मारू नको. तुला जिथे नाही आवडलं तिथे नाही म्हणून सांग. आणि सांगण्यापेक्षा ती मुलं हे करतायत की ज्यांना ते नाही आवडत ती ते स्ट्रेट फॉरवर्डली सांगतात की नाही, हे जमणार नाही. कदाचित त्या नाहीमुळे तुमच्या पुढचा जो प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे तो तिथेच थांबतो. आणि कदाचित हीच वेळ असते जिथं प्रत्येक पिढी आपल्याला अशा पद्धतीनं हळूहळू बदलत जाते. सो मला असं वाटतं आहे की हा जो बदल आहे प्रत्येक पिढीतला, हा प्रत्येकानं जर स्वीकारला तर घरामधले बरेच तंटे वगैरे ह्याच गोष्टीमुळे मिटू शकतात. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करा. आणि बघता बघता किंवा व्हिडिओ ऐकता ऐकता मी जे केलेले बिटाचे पराठे आहेत ते कसे केलेत हे पण ट्राय करून बघा. म्हणजे तुमच्या घरात सुद्धा नवीन गोष्ट, नवीन काही व्यक्ती कुणी जरी आली तर त्याला ॲक्सेप्ट करायला जास्तीत जास्त आपल्याला आपण प्रवृत्त होऊ. यासाठी नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्याही भेटूया नवीन रेसिपीसोबत आणि नवीन थॉट्ससोबत. बाय बाय.